श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशमध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्त्य द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुवत नमामि। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यातचे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामीसूत मठ स्थापिती समर्थांचा षड्विकार जिंकिले, संसार त्यागिले, रात्रंदिन रत झाले, स्वामी भजनी सुखाने, स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्मृती, कवनाची नाही भीती, सदा चित्ती आनंद, स्वामीनामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामीसूत नेणती, संसाराते सोडून, बैसले गोसावी होवोन, हे पाहुनी कित्येक जण, हासताती तयाते, परी त्याचा विषाद चित्ती, स्वामीसूत न मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची, स्वामीसुताची जननी, काकुबाई नामे करोनी, तिने हे व्रत एकोनी, दुःख केले अनिवार, मोहावरती सापडले, मायावश से झाले, त्यांचे प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची, पुत्रवात्सल्य करोनी पाही, शोक करीत काकुबाई, मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या, गोसावी निजसुता पाहोनी, वक्षस्थळ घेती बडवोनी, अन टाकियले धरणी, बहुत आक्रोश मांडिला, निजमातेचा शोक पाहोन, दुःखित झाले अंतःकरण, तिये लागी सावरून, धरिले सत्वर प्रेमाने, तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरुपायी विनटलो, जन्ममरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची, धन्य धन्य तू गे जननी, मजलागी प्रसवोनी, मान्य जालीस त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी, अशा प्रकारे स्वामीसूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी, परी त्याच्या या गोष्टी, तियेसी गोड न लागती, म्हणे याची भ्रष्ट मती, खचित असे जाहली, यासी पिशाच्यबाधा झाली, किंवा करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली, पंचाक्षरी आणोनी, त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती, तयांची घेवोन बेटी, विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य, ऐसा विचार करोनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही, होवोनिया दिनवदन, करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय यासी सांगावा, एकोनिया देव मामलेदार, हांसोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर, माझेनी दूर नोहेची, ऐसे उत्तर एकोनी, दुखित झाली अंतकरणी, मग ते स्वामीसुताची जननी, अक्कलकोटी येतसे, म्हणे ज्याने वेड लाविले, त्याचीच हरावी पावले, येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल, असो इकडे स्वामीसूत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे जहाले, मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नवती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत, जागा एक भक्तिणीने, निस्सीमचे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचत, कोटील जन त्याते हासत, ढोंग अवघे म्हणती हे, परी निंदा आणि स्तुती, दोन्ही समान जे मानिती, श्रीचरणांवी नासक्ती, अन्य विषयावरी नसे, जन निंदा करिताती, अनेक प्रकारे दूषण देती, परी शांत चित्ते त्यांप्रती, उपदेशिती स्वामीसूत, जे अहंकारे बुडाले, सत्यपथाचरण चुकले, नित्य कार्याते विसरले, मोहे पडले भवजाली, ऐसे जे का मूढ जन, ते भक्ता देती दूषण, परी तेणे अंतःकरण, दुःखित नोहे तयांचे, तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देती स्वामीसुता, परी तयांच्या चिता, दुःख खेद नसेची, प्रथम मुंबई शहरांत, शके 1793, फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस, स्वामी जयंती केलीसे, कोणे एक समयासी, नगरकर नाना रेखी, सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकिले वर्तमान, या नगरात सांप्रत, स्वामीसूत स्वामी भक्त, गोसावी होऊनी राहात, महाज्ञानी असती ते, एकवार पहावे तयांसी, इच्छा झाली नानांसी, मग कोणे एके समयासी, मठामाजी पातले, पाहुनी स्वामीसुताप्रती, आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे, स्वामीसुते तयासी, लावियले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना रेखी, रंगले भजनी समर्थांच्या, ऐसे कित्येक सज्जन, स्वामीसुते शिष्य करोन, वाढविले महात्म्य पूर्ण, श्रीसमर्थ भक्तीचे, पुढे रेखीबुवांनी, स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी, अक्कलकोटी पातले, पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामीमूर्ती आनंदली, समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणोनी, नगारा वाजविता रेखी, हासू आले समर्थांसी, पाहोनिया स्वभक्तासी, परमानंद जाहला, अक्कलकोटी स्वामीसूत, श्रीसन्निध भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत, लोकलज्जा सोडोनी, लोकापवादाचे मानी भये,
तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्ती न होय, भजनी मन लागेना, त्रिविध जन नानारीती, निंदा स्तुती करिताती, खेदानंद मानिता चित्ती, चित्तवृत्ती द्विधा होय, असो अक्कलकोट नगरांत, शके 1793, प्रथम स्वामी जयंती करीत, स्वामीसुत आनंदे, छेली खेडे ग्रामात, प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंह नामे भक्त, गोच्या खेळत त्यांचवे, ऐसे स्वामीसुताचे मत, परी दिसे आधाररहित, सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी, स्वामीसुत दिवसेंदिवस, स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला, मना माझी धरुनी कामना, कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची, स्वामीसुतही त्यांप्रती, मनांतील खूण सांगती, एकोणी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची, एकदा सहज स्वामीसुत, अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे, राणीची आज्ञे वाचोनी, दर्शन नोहे कोणाला गोनी, ऐसे वर्तमान एकोणी, खिन मनी स्वामीसुत, स्वामी दर्शन घेतल्याविण, तो न सेवी उदकान, ऐसे दिवस झाले 3, निराहार राहिला, मग वाड्यासमोर जावोन, आरंभिले प्रेमळ भजन, जे करुणरसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने, हा समर्थांचा निस्सिम भक्त, समर्थ दर्शनाची धरीत, दृढ इच्छा अंतरी, सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊनी या अवसारी, त्या साधुते मंदिरी, प्रार्थोनिया आणावे, ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले तत्वता, प्रार्थुनिया स्वामीसुता, मंदिरा माझी आणिले, पाहोनिया समर्थांसी, उल्हास सुताचे मानसी, धावोनिया वेगेसी, मिळी चरणी घातली, सद्गदित अंतकरणी, चरण क्षालिले नयनाश्रूंनी, देहभान गेले विसरोनी, स्वामीपदी सुखावला, बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवसी, मग तयांच्या आनंदासी, पारावार नसेची, निजसुता ते पाहोनी, आनंदले समर्थ मनी, कर पिरविला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठविले, अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी, स्वामीसुतावरी होती, त्यांत होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहोन, दूषित होय त्यांचे मन, द्वेषपूर्ण करिताती, काही उपाय करोन, फिरवून समर्थांचे मन, स्वामीसुतावरचे प्रेम, कमी करू पाहताती, स्वामीसुत रात्रंदिन, समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालोन, प्रेमरंगे नाचती, एके दिवशी श्री समर्थ, बैसले असता आनंदात, स्वामीसुत भजन करीत, पायी खडावा घालोन, ऐशी वेळ साधोनी, समर्था सांगितले दुर्जनी, स्वामीसुताची हे करणी, योग्य नसे सर्वथा, बैसला असता आपण, पायी खडावा घालोन, हा नाचतो काय म्हणून, आपुला अपमान करावया, परकी आणि निजसूत, समान लेखिती जे सत्य, जे सर्वांसी अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्यांते, आता खडावा काढोनी, मग नाचावेत वा भजनी, ऐशी आज्ञा सुताला गोनी, केली समर्थे त्यावेळी, तोच उठले कित्येक जण, खडावा घेतल्या काढोन, स्वामीसुताचा अपमान, केला ऐशा प्रकारे, पाहोनिया ऐशी परी, खिन झाला सुत अंतरी, काळजात बोचली सुरी, अपमान दुखे दुखावला, मरणाहुनी परम कठीण, दुख देतसे अपमा, उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर, त्यांत होते जे वेरी, ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोट बरी, अभिमान उतरला, असो मग स्वामीसुत, ते स्थळ सोडोनी त्वरित, नगराबाहेर येत, मार्ग धरीत मुंबईचा, अपमान दुखे दुखावला, अंतरी बहु खिन झाला, परतोनी नाही आला, जन्मभरी अक्कलकोटी, स्वाभिमानी जो नर, त्याचे दुखविता अंतर, ते दुःख जन्मभर, त्याच्या मनी जाचतसे, त्या दुखे उत्तरोत्तर, क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवसरात्र, चैन नसे क्षणभरी, तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला, अक्कलकोटी समर्थांते, स्वामीसुताची जननी, राहतसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान एकोनी, विनविले समर्थाते, म्हणे कृपा करोनिया, सुताते आणावे या ठाया, कृपादृष्टी पाहोनिया, आरोग्य तया करावे, मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुताते सत्वरी, मजसन्निध आणावे, परी सुत त्या सांगाती, आला नाही अक्कलकोटी, अपमान दुख त्याचे पोटी, रात्रंदिन सलतसे, सेवेकरी परतोनी आले, समर्थांते वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली, मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटीत, घेवोनी यावे त्वरित, कोणीतरी जावोनी, तथापि स्वामीसुत पाही, अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही, क्षीण होत चालला, शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरुनी यथार्थ, ठेविली ती उडवू की, याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामीसुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केला, आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती, त्या समयी मुंबईत, तयांचे जे शिष्य होत,
त्यांसी झाले दुःख अमित, शोकसागरी बुडाले, अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी, परी गंध न लाविती, भोजनाते न उठती. धरणीवर अन्न टाकीती, कोणासंगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी, इतुक्या माझी सत्वर. मुंबईहून आली तार, श्रोत झाला समाचार, स्वामीसुत गत झाला, उदासीनता त्या दिवशी. आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईंसी, पुसती समर्था क्षणोक्षणी, मग काकूबाईने सत्वर. जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज, निजपुत्र मरणवार्ता. ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समे वर्णिता, दुःख अंतरी होतसे, असो मग काकूबाई. अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते, सुत आपुला भक्त असोन. अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण. त्यांचे तारण होय कैसे, समर्थ बोलले तियेसी. उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढुनी बळेची मग्नेला, पुत्र शोके करोन. दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान, परोपरी करिता ती, नरजन्मा येऊनी सत्य. भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले, उच्च नीच भगवंती. नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची, धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भवोधी दुस्तार, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली, स्वामीसुताच्या गादीवर, कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवेकरी समर्थांते, ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपालका, जय जयाजी परम मंगला, विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक परिसोत, सप्तदशम अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.